लईच त्रास होतो ना? त्रास होतो ना. ग्रेट मॉर्निंग ऑल लीडर्स. माझं नाव बजरंग गावले, मोशी या ठिकाणावरून आहे. आणि विशेष म्हणजे मयूर मॅमच्या वाढत्या वजनामुळे या फॅमिलीत आलो होतो. आमचे ग्रेट गुरु लतीश सर, ज्योती मॅम यांना आम्ही खूप वर्षापासून ओळखत होतो. जवळपास 20-22 वर्षाची फॅमिली रिलेशन आहे. आणि हे थोडंसं युनिक वाटलं, की हे काहीतरी वेगळं वाटायला लागलं, की असं काही होऊ शकतं का? म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना देवाचे चमत्कार. तर तसा चमत्कार मी इथं पाहिला. याची दही याची डोळा, की एका महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी झालं. आणि तुम्हाला माहिती आहे का 3-3, 4-4 वर्ष म्हणजे थंडा तर सोडून द्या. ते Google, Insta, YouTube जे काही असेल ना, ते सगळं केलं होतं त्यांनी. आणि जिम लावली होती. त्याच्यामुळं मी बी वॉकिंग करायला जायचो. म्हणजे ही सिच्युएशन होती. आणि वजन किती? वजनाचे काटे प्लस जायचे, वर जायचे, खाली येत नव्हते. म्हणजे 96 किलो असेल तर 98 ला जाईल, पण 96 ला नाही येणार. म्हणजे ही अशी कंडिशन होती. आणि इथं आल्यानंतर एका महिन्यामध्ये असा धमाका झाल्यासारखा झाला आणि मला ते समजलं नाही, की 10 किलो वजन कसं काय कमी होऊ शकतं. मग त्याच्यानंतर मग थोडंसं मला वाटलं, की बाबा कुछ तो बात है. आणि जबरदस्त असा मॅमचा रिझल्ट आला. आणि रिझल्ट आल्यानंतर त्यांचा जो काही त्रास होता ना, तो त्रास बाय डिफॉल्ट गेला, जो की पीसीओडीचा प्रॉब्लेम. प्रत्येक स्त्रियांना हा प्रॉब्लेम सीरियसमध्ये घ्या. खूप जेनेटिक प्रॉब्लेम आहे हा. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह फक्त आणि फक्त या फॅमिलीत होऊ शकतो. का? तर तुमच्या शरीरात मधले जे सर्क्युलेशन आहे, कशाच्या रिलेटेड आहे ते? ब्लडच्या. ब्लड कुठून आहे? ब्लडचं सर्क्युलेट होतंय का? ते महत्वाचं. आणि इथं हार्मोन्स इम्बॅलन्सचं बॅलन्स होतंय. त्याच्यामुळे आपलं वर्कआउट आणि गुड न्यूट्रिशन 100% याच्यावर काम करतं. या ठिकाणी अनुभवलं आणि हा देवाचा चमत्कार मी पाहिला. पण एक निगेटिव्हिटी जी असते ना किंवा न ऐकण्याची प्रवृत्ती असते, तशातला मी होतो. बरोबर ना? मॅम जॉइन होऊन साधारणतः 7-8 महिन्यांनी मी जॉइन झालो. आणि जॉइन झाल्यानंतर मी काय केलं, पायामध्ये शूज घाला. सांगतात ना तुम्हाला, असं पायामध्ये शूज घाला, डोक्यावरची फॅन बंद करा. बरोबर ना? बांबू वर्कआउटसाठी जवळ ठेवा. हा फ्रेश एनर्जी ड्रिंक घ्या. सांगतात ना? रोज सांगतात. प्रत्येक बॅचला सुरुवातीला ही सूचना दिली जाते. आणि आपण कसं असतो, आपल्यासारखा कोण महानच नसतो. कारण आपण कुणाचंच ऐकत नसतो. एखादा वेलनेस कोच तुमच्या समोर आला ना, "सर, ही न्यूट्रिशन आहे, काळाची गरज आहे, घ्या." हे असली काही आपल्याला गरज नाही. बरोबर? तशातला मी पण होतो. येस, आणि तोच मी प्रश्न मी तुम्हाला विचारणार होते सर, की की सुरुवातीला जेव्हा सुरुवातीला मयूर जेव्हा मॅम मयूरी मॅम ह्या वेलनेस ह्या वेलनेस फॅमिलीमध्ये आल्या, फॅमिलीमध्ये आल्या, त्यांनाही माहित त्यांनाही नव्हतं की माहित गुड नव्हतं हे गुड न्यूट्रिशन न्यूट्रिशन काय आहे, काय कुठलं आहे, आहे. कुठलं आहे. परंतु परंतु आम्ही घाबरत आम्ही होतो घाबरत होतो देण्यासाठी काय देण्यासाठी करायचं, काय करायचं, त्या त्या प्रश्नांना काय प्रश्नांना उत्तरं काय द्यायची. उत्तरं परंतु द्यायची. परंतु जेव्हा घरात जेव्हा आलं तेव्हा घरात त्यांनी आले तेव्हा स्टार्ट त्यांनी केलं, स्टार्ट त्यांची केलं, जर्नी त्यांची स्टार्ट जर्नी झाली. स्टार्ट त्यांना झाली, अमेझिंग त्यांना असे अमेझिंग बदल असे दिसले. बदल दिसले. आणि आणि फॉर्म्युला 2 ची फॉर्म्युला 2 ची कन्सेप्ट स्टार्ट कन्सेप्ट स्टार्ट होताना होताना तुमच्या तुमच्या मनामध्ये मनामध्ये बरीचशी निगेटिव्हिटी होती निगेटिव्हिटी आणि ती होती आणि ती आता आता तुम्ही येस, काय तो सांगाल? किस्सा सांगेल मी. हां, तो किस्सा सांगेल. किस्सा खूप सीरियस आहे मित्रांनो. सर्वजण समजून घ्या हा किस्सा काय आहे. ऑनलाईन जाता, ऑनलाईन तुम्ही. मयूर मॅमचं ते किट आपल्याला पुढचं काहीच माहिती नाही. मग ते किट मी काय केलं, ऑनलाईन मागवलं. आणि यांना कुणाला सांगितलं नाही. ऑनलाईन मागवलं आणि मला तर टेस्ट माहित नाहीये, पण तिला टेस्ट समजली. अहो म्हणलं हे पीठच लागतंय. म्हणलं पीठ कसं काय लागेल? सेमच आहे म्हणलं, ते सगळं ब्रँडिंग दिसतंय, सगळं सेम, आलंय पण सेम. मग पीठ लागतंय म्हटल्यावर आता सांगणार कसं? आता लतीश सरांना मी कसं बोलणार, की असं-असं मी केलं होतं म्हणून. मग नंतर ज्यावेळेस ऐकलं, की स्किन टाईटनिंग हा काहीतरी विषय आहे आणि फॉर्म्युला 2 घ्यावा लागतं. अरे बापरे! म्हटलं मग या किटचा काही उपयोग नाही. आणि ते किट रिटर्न पण घेतलं गेलं नाही. एकदा वन्स ओपन झालं, ती घेत नाही. आणि तिथं फेल झालं ऑनलाईनच्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस तिथं कॉलवरती आमच्या लक्षात आलं, की अरे हे तर ऑनलाईन नाहीये. हे असोसिएटच्या थ्रूच घ्यायचंय. हे कुठलंही ऑनलाईन नाहीये, असोसिएट थ्रू घ्यायचंय. मग मी म्हटलं ऑनलाईन तर एवढं मोठं कसं विकलं जातं? तर त्याचा तो पहिला अनुभव मला आला. पीठ, अक्षरशः पीठ आलं. अफ्रेशमध्ये काय होतं माहित नाही. त्याने अक्षरशः ते आमची किरकिर झाली मोठी त्या गोष्टीवरून. त्याच्यामुळे मी ते बाजूला सारलं आणि डायरेक्टली मला वाटतं 9-10 हजाराची काहीतरी ऑर्डर होती. ती ऑर्डर टाकली आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं, की कारण त्यावेळेस मॅम पण नवीन होत्या
आणि आम्हाला तेवढं त्या लेवलचं नॉलेज नव्हतं. स्किन टाइटनिंग वगैरे हा विषयच माहित नव्हता. आणि ते चालू झाल्यानंतर स्किन टाइटनिंग म्हणजे काय असतं, नुसतं फॉर्म्युला 2 मध्ये स्किन टाइटनिंग नाहीये. क्लिनिंग होतं, स्क्रबिंग होतं, टाइटनिंग होतं. ह्या 3 टॅबलेट आम्हाला काही समजलं नाही की हे काय असतं. पण ज्यावेळेस ते चालू झालं त्यावेळेस फॉर्म्युला 2 मधला रिझल्ट एकदम युनिक आला. आणि तुम्हाला वाटतंय का तुमचं असं कुणाचं राहिलं असेल तर फॉर्म्युला 2 खूप महत्वाचा आहे. 21 डेज मध्ये आहात तुम्ही, 13 दिवस झालेले आहेत आणि 100% तुमचं 4-5 किलो, 3-4 किलो नंतर तुम्ही सुरुवात करा. कारण स्किन टाइटनिंग पेक्षा स्क्रबिंग आणि क्लिनिंग जबरदस्त झालं पाहिजे. आणि मी सुरुवातीला केलेल्या चुका आहेत. एक मोठी चूक मला सांगायची आता या ठिकाणी. ती चूक अशी आहे की पायामध्ये शूज न घालता वर्कआउट करणं. तर मी वर्कआउट करत होतो. माझे घामाचे अंघोळ तुम्ही जर आता पाहिलं ना, तर अक्षरशः पूर्ण ओला आहे मी. इतका घाम मला येतो कारण माझा उष्मांक 2000 प्लस आहे. म्हणजे माझ्या शरीराला कॅलरी खूप लागतात. त्याच्यामुळे माझं वेट वाढत नाहीये. मी कितीही खाल्लं तरी ते मॅनेज करतो मी. बरोबर ना? तर त्यावेळेस मी रोज घामाची अंघोळ व्हायची. आणि घामाची अंघोळ व्हायची म्हणजे मला लय भारी वाटायचं. माझी घामाची अंघोळ होती मग माझा वेट लॉस असाच होऊन जाईल. बरोबर ना? तुझं न्यूट्रिशन नको, तुझं काही नको, माझा 100 म्हणजे इगो असतो ना माणसामध्ये. काय गरज नाही आपल्याला. आपलं घामाची अंघोळ होती ना, 100% आपण ओके राहणार. आणि नेमकं हीच गोष्ट पाडव्याच्या दिवशी गुढीपाडवा होता. गुढी उभा केली. गुढी उभा करून थोडंसं फिलिंग वेगळं वाटत होतं. तिथून मी कंपनीमध्ये गेलो. कंपनीमध्ये गेल्यानंतर गाडी लावली आणि जस्ट कंपनीमध्ये एंटर केलं. एक चक्कर आल्यासारखं झालं. आमच्या मॅनेजरने मला धरलं. "काय झालं?" म्हणले, "सर." मी म्हणलं, "एक काम करूया आपल्याला फास्टमध्ये ना हॉस्पिटलला जायचं." मग तिथून जाधववाडीत एक हॉस्पिटल आहे तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी चेक केलं, की "सर तुमचा एचबी काउंट 4.5 वर आहे." एचबी काउंट हा रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं. बरोबर ना? आणि तो 4.5 वर आहे. तुम्ही बरं झालं आज आले. तुम्ही 1 दिवसाने आले असते तर तुम्ही राहिले नसते. असं डायरेक्ट सांगितलं. तर डॉक्टरांचं बोलणं आपल्याला सगळ्यांना माहिती असते, की आपल्याला शेवटच्या स्टेजचं बोलतात आणि आपल्याला ॲडमिट करतात. आणि माझा काही इन्शुरन्स होता त्याच्यामुळं काही एवढं विशेष वाटलं नाही. मग त्यांनी सांगितलंय, की तुमच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी वगैरे ह्या गोष्टी काहीच बोलल्या नाही. त्यांनी डायरेक्टली ब्लड चढवायला चालू केलं. ॲडमिट करून ब्लड चालू केलं. मग किती 1, 2, 3, 4 बॉटल रक्त पडलं. 4 बॅग ते जे आहेत ना 4 बॅग रक्त चढवलं आणि हे रक्त चढवल्यानंतर मला एकतर दिसणं कमी झालं होतं आणि दिसणं कमी झाल्यापेक्षा मला थोडंसं चक्कर वगैरे हे जे प्रमाण होतं, ते सगळं अचानक सकाळी ज्यावेळेस झोपेतून उठलो ना, असं वाटलं की मला एकदमच दृष्टी आली की काय, एवढं दिसायला लागलं. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला एक ऑपरेशन करावं लागेल आणि त्या ऑपरेशनमध्ये मी अक्षरशः तब्बल म्हणजे पॉलिसी होती म्हणून सोडून द्या, पण ₹2,57,000 गेलेत माझे आणि ते पण 3 ते 4 दिवसामध्ये. आदित्य बिर्लाचे डॉक्टर आले होते तिथं. त्यांनी ऑपरेशन केलं ते आणि ते 3 स्टेजचं ऑपरेशन आहे म्हणून सांगितलं आणि अक्षरशः त्या दिवसापासून मी स्वतः सगळ्यांना सांगतोय, की बाबांनो सूचना खूप छोटी आहे. त्याचं पालन करा. परत मी त्याला तुम्हाला डिस्टर्ब करेल? फक्त फक्त शूजचंच कारण शूजचंच नव्हतं. कारण तर नव्हतं. सर तसं सुरुवातीला सुरुवातीला न्यूट्रिशन सुद्धा न्यूट्रिशन घेत सुद्धा नव्हते घेत नव्हते आणि शूज नाही, पण शूज घालत पण नव्हते. घालत नव्हते. ह्या दोन्ही ह्या गोष्टी दोन्ही त्याच्या गोष्टी मागे त्याच्या मागे कारण आहे. कारण आहे. गरम पाणी करून मी प्यायचे काहीच घेत नव्हतो मॅडम. फक्त मी वर्कआउट तेच करायचे सांगितलं तुम्हाला. मी काहीच घेत नव्हतो. न्यूट्रिशन जे आहे ना, तुझं तू पी, तुझं तू खा. आणि मी तेवढ्या 15-20 दिवसामध्ये एवढं काही लॉस केला, की 2-4 लाखाचा जर खर्च मला 2-3 लाख जर होत असेल, तर मी म्हणतो हे न्यूट्रिशन काहीच महाग नाही. जर डॉक्टरकडे गेल्यानंतर मला 2-4 दिवसामध्ये जर एवढा मोठा खर्च होऊ शकत असेल, तर न्यूट्रिशन हा काहीच नाहीये आणि त्या दिवसापासून माझ्या लक्षात आलं, की हे काहीतरी वेगळं आहे. मग मी रिव्हर्स त्याची स्टडी करायला चालू केलं, की शरीराला व्हिटॅमिन्स गरजेचे आहेत, शरीराला मिनरल्स गरजेचे आहेत, जे सध्या मिळत नाहीयेत. शरीराला
फायबर गरजेचं आहे. फायबर म्हणजे काय आहे? बघा डायजेस्टिव्हचे सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत. ऍसिडिटीचे प्रॉब्लेम आहेत. त्याच्यात मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल आता, कारण की मिनरल, की फायबर, मिनरल, प्रोटीन, फायबर, विटामिन प्रोटीन, म्हणजे विटामिन पोषण म्हणजे मूल्य पोषण इतका मूल्य आहार इतका आहार हा सगळ्यांना हा हवा आहे सगळ्यांना तर हवा आहे सगळ्यांना तर सगळ्यांना समजलंय. समजलंय. पण ज्यावेळेस पण तुमचं ज्यावेळेस तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं हिमोग्लोबिन कमी होतं, झालं होतं 4.5 असं 4.5 काहीतरी असं काहीतरी समथिंग होतं, आणि त्याच्यानंतर तुमचं त्याच्यानंतर वय किती तुमचं होतं वय किती त्यावेळेस? होतं त्यावेळेस? त्यावेळेस माझं वय होतं 38. 38. आणि 38. आता आणि लाईव्ह आता मध्ये तुम्ही लाईव्ह काय मध्ये एजचे तुम्ही आहात? काय एजचे आहात? आता मी 41. 41. 38 आणि 41 3 वर्षांनी तुम्ही मोठे झालात. आता तुमचं आता एचबी तुमचं किती age आहे? किती आहे? मॅडम तुम्हाला माहिती आहे मी आता नम्रताईंच्या ऑफिस पाशी रक्तदान केलं त्यावेळेस येस 13.8 होतं. येस, ते सांगायचं ते होतं मला सांगायचं होतं की मला 38व्या वयात 38व्या वयात न्यूट्रिशन न न्यूट्रिशन घेऊन, न घेऊन शूज न घालून चुकीच्या घालून चुकीच्या पद्धतीने पद्धतीने व्यायामाची व्यायामाची जी पद्धत त्यांनी पद्धत त्यांनी अवलंबली, अवलंबली. त्यांना कळलं त्यांना नाही. त्यांना कळलं नाही. वाटले त्यांना वाटलं न्यूट्रिशन न्यूट्रिशन काय मला काय गरजेचं मला नाहीये. मी गरजेचं फिट नाहीये. अँड फाईन आहे. मी फिट अँड व्यायाम फाईन आहे. मी करू व्यायाम शकतो. करू शकतो. आणि तीच आणि चुकी तीच चुकी त्यांचं त्यांचं हिमोग्लोबिन कमी हिमोग्लोबिन होतं. कमी होतं. ऑलरेडी कमी ऑलरेडी होतं, कमी परंतु होतं, त्यांना त्या परंतु त्यांना त्या एक्सरसाइजमुळे एक्स्ट्रा एक्सरसाइजमुळे एक्स्ट्रा एक्झेशन झाल्यामुळे इंजेक्शन ते झाल्यामुळे ते जाणवलं. जाणवलं. आणि आणि त्यानंतर त्यानंतर हळू-हळू त्यांना ते हळू-हळू त्यांना समजायला ते लागलं, समजायला स्टडी लागलं, झाला स्टडी आणि झाला न्यूट्रिशन घ्यायला लागले. आणि लागले. आज आणि आज रक्त रक्त घेणाऱ्यातले नाही तर घेणाऱ्यातले रक्त नाही तर रक्त देणाऱ्यातले बनलेत. देणाऱ्यातले आणि बनलेत. आणि आमच्यासमोर आमच्या आपण ते समोर आपण फोटोही ते शेअर केले फोटोही होते शेअर केले ग्रुपवर. होते ग्रुपवर. अजूनही माझ्याकडे अजूनही असतील. माझ्याकडे असतील. तर ते तर फोटो ते फोटो तुम्ही बघितले तुम्ही असतील तर बघितले आज असतील तर त्यांनी आज त्यांनी रक्तदान करतायत, दान आणि करतायत एकदा आणि नव्हे एकदा नव्हे तर 4 वेळा तर 4 रक्तदान वेळा करून रक्तदान झालेले आहे. करून झालेले तर आहे. ही तर जादू ही आहे. जादू आहे. आपल्या आपल्या शरीराची शरीराची पूर्ण पूर्ण पूर्तता झाली झाली. पोषण पोषण मूल्यांची किंवा मूल्यांची आहाराची आणि व्यायामाची, तर व्यायामाची. तर 100% आपला 100% एचबी आपला हा एचपी मेंटेन हा राहतो. मेंटेन राहतो. आणि आणि तेच कुठेतरी तेच चुकत कुठेतरी होतं. चुकत होतं. आणि ते करेक्ट ते करेक्ट केल्यानंतर आज केल्यानंतर आज रक्तदाते बनलेले रक्तदाते आहेत. बनलेले आहेत. तर थँक यू तर सो मच थँक यू सर. सो मच सर. अनअमेझिंग, अनअमेझिंग अनबिलिव्हेबल असा तुमचा असं रिझल्ट आहे. येस.